एक लक्षात येते मला या ठिकाणी की आपण नेहमी आमदारीतल्या मंत्री महोदयांना टार्गेट करताय का किंवा त्यांनी आमदार याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व आहेत असं का वाटतं तुम्हाला? कारण प्रशासकीय काळ गेला, त्यानंतर 2-3 BDO येऊन गेले, आपण केवळ आमदारांशीच का बरं तुमचं एवढं वैर आहे किंवा त्यांचंच नाव समोर का घेत आहे आपण? नमस्कार, महाभारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मी सुशील वाघमारे. आज आपण चाकूर पंचायत समितीच्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करा अशा आशयानं या ठिकाणी बालाजी पाटील चाकूरकर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या विविध मागण्या आहेत. त्यांच्या मागण्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. ते या ठिकाणी उपोषण करत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते. सर, महाभारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपण उपोषणस्थळी बसलेले आहात, उपोषणाला बसलेले आहात. काय मागण्या आहेत नेमक्या, कुठल्या मागण्या घेऊन आपण उपोषणाला बसलेले आहात? सर्वप्रथम नमस्कार. महावार्ता न्यूजच्या सर्व दर्शकांना पण नमस्कार करतो. आपण मागील 2 महिन्यापासून चाकूर पंचायत समिती अंतर्गत मनरेगाच्या माध्यमातून जो काही कथित 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याची आपण तक्रार राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे सर्व विभागाकडे केलेली आहे. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या चौकशीचा अहवाल 15 जुलैपर्यंत चौकशी करून सादर करा इतका स्वयंस्पष्ट आदेश दिलेला असतानासुद्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी, जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचं चित्र आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिले. त्यांनी तपास का केला नसावा? माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मी जाऊन भेटलो. त्यांच्या बोलण्यामध्ये वेगळा वास होता, जो की आपल्या विभागाचे आमदार आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या चौकशीला विरोध केल्याचं मी तर आपल्याला सर्वांना पूर्वी सांगितलेलंच आहे. कारण माझ्यासमोरच राज्याचे रोजगार हमी योजनेचे मंत्री भरतसेठ गोगावले साहेबांना त्यांनी माझ्यासमोर सांगितलं की चौकशी रद्द करा. हा तालुका माझा, मी त्या तालुक्याचा आमदार, मी मंत्री. बालू पाटील कोण होतात या भागाची चौकशी करायला लावणारे, असा त्यांचा विरोध आहे. अद्यापही त्यांनी सुस्पष्ट सांगितलं नाही की मी या चौकशीला माझा विरोध नाही. ते अजूनही म्हणत आहेत, सुप्रीम कोर्टाचा दाखला देत आहेत की सर्वसामान्य कार्यकर्त्यानं चौकशीची मागणी केली तर त्या मागणीची दखल घेऊ नका असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे म्हण. कारण वेळ वाया जातो म्हण यंत्रणेचा. मग नेमकं कुणी मागणी केल्यावर सर्वोच्च न्यायालयानं चौकशी करा म्हणून सांगितलं आहे का चोरांनी चोराची चौकशी करा म्हणून सांगितल्यानंतर सर्वोच्च न्यायालय सांगणार आहे का? मला आपल्या महावार्ता न्यूजच्या माध्यमातून आपल्या सर्व दर्शकांना आणि शासनाला मला सांगायचं आहे, दूध का दूध, पानी का पानी हो जाने दो. ना किसी से दोस्ती, ना किसी से बैर. माझी कुणाशी दुश्मनी नाही, माझी कुणाची मैत्री नाही. जर माझ्या तालुक्यामधला जर शेतकरी खराच विहीर पाडलेला, गायगोठा बांधलेला, शेततळं घेतलेला, घरकुल बांधलेला, त्या लाभार्थ्याला लाभ मिळत नाही आणि ज्या लोकांनी विहीरच खोदली नाही, ज्या लोकांनी गायगोठाच बांधला नाही, घरकुलच बांधलं नाही, शेततळंच घेतलं नाही, त्या लोकांना लाभ मिळतो. इथे मोठी चीड आहे. म्हणून मला सांगायचं आहे की आपण सरकारच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या चौकशीचे जे आदेश दिलेले आहेत त्या चौकशीच्या अधीन राहून जे काही 8 गावाची चौकशी करण्याचा आदेश तुम्हाला दिलेला होता त्यानुसार अनुषंगानं मला काल रविवारी कार्यालयीन कामकाजात त्यांना वेळ मिळाला नाही. पण जेव्हा मी आता उपोषण करणारच आहे
तेव्हा त्यांनी काल रविवारी येऊन थातूर उत्तर देणारं पत्रक माझ्याकडे दिलेलं आहे. त्यांनी 8 गावामध्ये चौकशी समितीसाठी BDOनी केलेल्या भ्रष्टाचाराची, BDOच्या अंतर्गत असणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक, स्थानिक पुढारी जे कोणी असतील या लोकांची चौकशी सहाय्यक BDO करतील आणि APO म्हणे कंत्राटी. हे कोण करणार? शक्य आहे का असं? हे अजिबात आम्हाला मान्य नाही. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही एक पाऊल पुढे टाकलं आहे, तुमचं आम्ही स्वागत करू. चौकशी करायची मनाची तयारी ठेवली आहे. प्रत्येक गावाला 3-3 लोकांची तुम्ही समिती केली आहे, पण या समितीमध्ये त्रयस्थ व्यक्ती असल्या पाहिजेत. या पंचायत समितीच्या पेक्षा उच्चस्तरीय उच्च पदावर असलेला व्यक्ती पाहिजे BDOच्या वरचा. आणि या तालुक्यातला पंचायत समितीचा बदनाम अधिकारी या तालुक्यात येऊन चौकशी करणार, त्या तालुक्यातला त्या, असं नाही. चोराची चौकशी दुसऱ्या तालुक्यातल्या चोरानं करून चौकशी होणार नाही. याकरिता या 3 सदस्यामध्ये एक सक्षम अधिकारी पाहिजे आणि त्या सक्षम अधिकाऱ्यासोबत 2 कर्मचारी द्या, तलाठी द्या, मंडळाधिकारी द्या, त्यासोबत आमचे 2 कार्यकर्ते द्या. आम्ही 2 जे लोक सुचवू त्या गावातले सुचवू किंवा आमचा प्रतिनिधी देऊ. कारण पुन्हा आम्ही तुम्ही चुकीची चौकशी केली हा म्हणायला आम्हाला संधी देऊ नका ना. कितीदा चौकशा करायच्या? थातूर चौकशा करून 53 लाखाचं अनियमितता दाखवली. त्या 53 लाखाच्या अनियमिततेमध्ये सुद्धा तुम्ही कार्यवाही अद्याप केलेली नाही. म्हणजे एकूणच आपल्याला आता 53 लाखाचा आज त्यांनी भ्रष्टाचार झाल्याचं दाखवत आहेत. निश्चितपणे त्यांनी मान्य केलं आहे की 53 लाखाचा भ्रष्टाचार झाला आहे. म्हणजे आजनसोंडा, कलकोटी आणि बावलगाव या 3 गावामध्ये थातूर चौकशी केल्यानंतर 53 लाखाची अनियमितता दाखवतात आणि त्याचीही कार्यवाही नाही. म्हणजे नेमकं तुम्हाला करायचं आहे काय? शासनाचा पैसा योग्य लाभार्थ्याच्या उत्थानाकरिता वापरायचा आहे का राजकारणातल्या कुठल्या तरी पुढाऱ्याच्या मांडगे पुढे फिरणाऱ्या कार्यकर्त्याला एक कुरण म्हणून ते चरायला द्यायचं आहे? नेमकं काय करायचं आहे? ज्या उद्देशानं नरेंद्र मोदीजींनी शेतकऱ्याचा उत्थान झाला पाहिजे म्हणून मनरेगा ही ग्रामीण भागातल्या लोकांसाठी लागू केली, तीच योजना चाकूरसारख्या नगरपंचायत क्षेत्रातल्या शेतकऱ्याला पण लागू झाली पाहिजे, ही एक आमची मागणी आहे. आणि त्यांनासुद्धा त्याचा लाभ मिळाला पाहिजे. या भागातले शेतकरीला काय पगार चालू केली का शहरात आलो म्हणून त्यांनाही लाभ मिळाला पाहिजे. आणि झालेला जो काही भ्रष्टाचार आहे ते उघड झाला पाहिजे. आपण या ठिकाणी SIT चौकशी करा अशी मागणी केली होती. काय सांगाल त्या संदर्भामध्ये? काही प्रशासनानं पावलं उचललेली आहेत? प्रशासन देर से लेकिन दुरुस्त. काल थोडंसं पाऊल पुढे टाकलं आहे, पण आज दिवसभरामध्ये पोलीस यंत्रणा व्यतिरिक्त मला साधा क्लर्कसुद्धा भेटायला आलेला नाही प्रशासनाचा. कारण ते गोंधळात अडकलेत. जावं तर उत्तर स्पष्ट द्यावं लागते. उत्तर स्पष्ट द्यायचं आहे तर शिरूरवरून मेसेज आहे, दबाव आहे. दबावाखाली आज हे सगळं प्रशासन अडकलं आहे. पण हा दबावसुद्धा आता 1-2 दिवसामध्ये मी देवेंद्रजींच्या लक्षात आणून देईन. देवेंद्रजी हे पारदर्शक मुख्यमंत्री आहेत. आजही मला त्यांच्यावर विश्वास आहे. या खात्याचे मंत्री भरतशेठ गोगावले साहेब यांनीसुद्धा या चौकशीला सकारात्मकता दाखवली आहे. त्यांनी लगेच आदेश दिलेले आहेत. पण या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये चौकशी करण्यामध्ये हे अधिकारी का मागे पडतात? तर आमचे मुद्दे आहेत 5. SIT चौकशी झाली पाहिजे या भ्रष्टाचाराची. 25-26चा पीक विमा धाराशिवमध्ये मिळतो म्हणून राणा जगजितसिंग सांगतात. मग माझ्या चाकूर तालुक्याला, अहमदपूरला, शिरूरानपाळला, लातूरला का मिळत नाही? वगळलं होतं ना विम्यातून. धाराशिवही वगळलं होतं. मग धाराशिव वगळलं, मग धाराशिवला पुन्हा मिळू शकतं. राणा जगजितसिंगांनी तिथे प्रयत्न केले. मग आमच्या लोकप्रतिनिधींनी का प्रयत्न केले नाहीत? यावर बोला ना, यावर बोला. चाकूर शहर मनरेगाची योजना लागू झाली पाहिजे. 1 रुपयामध्ये पीक विमा पूर्वीची पद्धत लागू केली पाहिजे.
म्हणजे जर पीक विमा नाही मिळाला तर शेतकऱ्याची लूट तरी होणार नाही. आज 2022 पासून माझ्या शेतकऱ्याला विमा नाही मिळाला. काय करावं या शेतकऱ्यांनी? म्हणून 25-26चा माझा शेतकऱ्याला विमा पीक विमा भेटला पाहिजे. आणि ज्या लाभार्थ्यांनी विहीर गोठा घरकुल बांधले, खऱ्या लाभार्थ्यांना तुम्ही आणखीनही त्याचा लाभ दिलेला नाही, त्यांची रक्कम ताबडतोब दिली पाहिजे. या 5 मागण्या घेऊन आजचं हे आंदोलन आहे. या मागण्या पूर्णपणे यशस्वी झाल्याशिवाय मी या ठिकाणाहून हलणार नाही. पोलीस प्रशासन मला जरा थोडंसं धमकी देण्याचा प्रकार आज घडला. ते म्हणतात की या ठिकाणी तुम्हाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि आम्हाला तुम्हाला डिटेन करावं लागेल, तुम्हाला इथे काहीतरी आम्ही कोणतं तरी कलम लागलेला आहे, 5पेक्षा जास्त लोक जमा होऊ शकणार, म्हणजे ते कायदा काय म्हणतात तो 144 काय लावलं आहे काय माहीत नाही. तर ते आम्ही या ठिकाणी मी एकटा बसलो आहे. आता मला भेटायला जर कोण आले तर मी त्यांना नको म्हणून सांगू का? मी एकटाच बसणार आहे. हे भेटायला आलेत, हे काय कायद्याचं कायदा सुव्यवस्था बिघडवणार आहेत. त्याच्यामुळे आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिले, त्याच्या दायऱ्यामध्ये राहून आम्ही हे आंदोलन करतो आहे. आमचं व्यक्ती काय स्वातंत्र्य आहे. प्रतिसाद कसा आहे? एकूणच जर आज आपण सकाळपासून बसलेले आहात आणि गावोगाव जे भ्रष्टाचार होतोय या संदर्भामध्ये प्रश्न घेऊन काही लोक जसे फोन करत होते आपणास, हो. तसं त्यांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत का सध्या? नाही, थोडंसं दहशतीखाली वातावरण आहे, नाही असं नाही, दहशत आहे. कारण काय, काही घोंगडे अडकलेले असतात. बालाजी पाटील चाकूरकर एकदम ज्या भूमिकेनं मांडतात त्या पद्धतीनं जनता येऊ शकणार नाही. पण बऱ्यापैकी आज 1001 लोकांनी भेटी दिल्या. याची हळूहळू मजबूती लोकांच्या मनामध्ये निर्माण होईल. ज्या दिवशी पूर्णपणे विश्वास येईल की बालाजी पाटील चाकूरकर ताकदीनं लढतो आहे, हिमतीनं लढतो आहे, इमानदारीनं लढतो आहे. शेवटी कसं आहे, बालाजी पाटील चाकूरकर लढतो आहे हा स्टंट आहे का ओरिजिनॅलिटी आहे, या गोष्टी लोक ऑब्झर्व करत आहेत असं मला वाटतं आहे. ज्या दिवशी लोकांना वाटेल की बालाजी पाटील चाकूरकर आंदोलनाचा स्टंट करत नसून, प्रसिद्धीसाठी हे आंदोलन करत नसून, सत्य वस्तुस्थितीवर लोकांना न्याय मिळावं ही त्यांची प्रामाणिक भूमिका आहे, हा विश्वास ज्या दिवशी मी लोकांच्या मनामध्ये निर्माण करेन त्या दिवशी लोक अख्खं तालुका या ठिकाणी उतरेल. आज विशेष तुम्हाला सांगतो, अहमदपूर तालुक्यातील 100-200 लोक आलेले आहेत. आज पहिल्याच दिवशी अहमदपूरहून खूप लोक यायला लागले. ते म्हणले आमचा तुमच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे आमच्याकडे. पण आता ठीक आहे, एकदा माझं गृह तालुका होऊ द्या म्हणलं, तिकडे जायचं आहे. खऱ्यांना न्याय द्यायचं आहे, त्यासाठी आपल्या जीवाचं काय होईल ते होईल. शेवटी माणूस उपोषण हे कायम असणार आहे. हा प्रश्न सुटल्याशिवाय मी इथून हटणार नाही. माझा प्राण गेला तरी बेहत्तर, पण मी तडजोड करणार नाही. तत्वाशी मुद्द्याशी तडजोड करणार नाही. यापुढची भूमिका आपली काय असणार आहे? नाही, माझी भूमिका तर सुस्पष्ट आहे. SIT चौकशी होण्याच्यासाठी देवेंद्रजींनी सांगितले की या 8 गावाची अगोदर चौकशी होऊ द्या. यामध्ये दोषी जर दिसलं चित्र तर आपण SIT लावू, कारण SIT एकदम लावता येत नाही. मंत्री महोदयांनी तेच सांगितलं आहे. पण काय होतं आहे, मला विनंती करायची आहे तुमच्या महाभारताच्या माध्यमातून आपल्या आमदार महोदयांना, तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालू नका. खऱ्या शेतकऱ्यांना, खऱ्या गोरगरिबांना लाभ मिळू द्या. कारण एवढा मोठा निधी वाया जातोय. 200 कोटी म्हणजे साधी गोष्ट नाही साहेब. च्यापेक्षा जास्त होऊ शकतो प्युरिटीनं जर चौकशी झाली तर. एक लक्षात येते मला या ठिकाणी की आपण नेहमी आमदारीतल्या मंत्री महोदयांना टार्गेट करताय का किंवा त्यांनी आमदार याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व आहेत असं का वाटतं तुम्हाला? कारण प्रशासकीय काळ गेला, त्यानंतर 2-3 BDO येऊन गेले. आपण केवळ आणि केवळ आमदारांशीच का बरं तुमच्या एवढं वैर आहे किंवा त्यांचंच नाव समोर का घेताय आपण? नाही, माझं ना किसी से दोस्ती ना किसी से बैर.
माझी त्यांची काहीच दुश्मनी नाही, वैयक्तिक माझी काहीच दुश्मनी नाही. मी सुरुवातीला जेव्हा ही लढा चालू केला होता तेव्हा मी कुणाचंच नाव घेतलं नव्हतं. पण जेव्हा त्यांनी या चौकशीला विरोध केला आणि त्यांच्या विरोधामुळंच आज आम्हाला इथं उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे ना. आज आम्हाला उपोषणाला बसण्याची गरज नव्हती. मुख्यमंत्र्यांनी 15 जुलैपर्यंत अहवाल सादर करा एवढं स्वयंस्पष्ट सांगितल्यानंतर तुम्ही ते पत्र पाहिले का नाही? मग एवढं मुख्यमंत्री राज्याचा म्हणतो आणि जिल्ह्याचा जिल्हाधिकारी शिवो या ठिकाणची चौकशी करत नाही, याच्या पाठीमागे हिंमत कुणाची आहे? हिंमत आहे जिल्हाधिकारीची, हिंमत आहे शिवोची. त्यांच्यावर दबाव आहे. खरं तर त्यांनी दबावाला बळी पडायला नको होतं, पण ते पडलेत. पण पुन्हा एकदा मी मंत्री महोदयांना सांगतो, तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालू नका. हा चुकीचा संदेश मतदारसंघामध्ये तुम्ही देऊ नका. भ्रष्टाचाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालणे म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना जन्माला घालल्यासारखं आहे. म्हणजे त्याचं पाप झापून खऱ्या लाभार्थ्यावर अन्याय करण्यासारखं आहे. या ठिकाणी नेमकी भ्रष्टाचारी नेमकी कोण आहेत? भ्रष्टाचारी सरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत, त्या आस्थापनेचे इंजिनियर आहेत, विस्तार अधिकारी आहेत, BDO आहेत. स्वतः प्रशासकीय काळातला तो लोखंडे हा तर नंबर 1चा बदमाश चोर आहे. सगळा तर जास्त भ्रष्टाचार झाला असला तर तो लोखंडेच्या काळात झाला आहे. त्या लोखंडेला बेड्यात ठोकून आणलं पाहिजे. हे केव्हा होणार आहे? चौकशी झाली पाहिजे ना. पण तुम्ही अपराध्याला पाठीशी जर घातलो तर हे अपराधी असेच अपराध करत राहतील आणि खरा लाभार्थी न्याय मागत विवंचनेत राहील. त्याच्यामुळं आपणाला सगळे मिळून हा लढा लढावा लागेल. बालाजी पाटील चाकूरकराचा हा एकट्याचा लढा नाही. हा लढा माझ्या कुटुंबासाठी नाही. मी विहीर मागितलेली नाही, मी गोटा घेतलेला नाही, मी शेततळं मागितलेलं नाही. शासनाची कुठलीच मी 5 रुपयाच्या योजनेचा लाभार्थी नाही. त्याच्यामुळं फक्त आणि फक्त सर्वसामान्य खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही आणि चुकीच्या लोकांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून माया जमवली आहे. मला तर एकाने सांगितलं, वाघमारेजी, सुशीलजी, एक कंत्राटी व्यक्ती, आज तो कंत्राटी इंजिनियर आहे, कंत्राटी APO, आज तो 10 कोटीचा मालक आहे. 10 कोटीचा. नाव सांगू का? पण तुम्ही म्हणाल इतका पण तुम्ही एखाद्याची लगेच बेइज्जत करू नका. बेइज्जत नाही, आपण स्पष्ट आहात, रोकटोक आहात, सांगायला काय हरकत आहे? त्यामुळे आता तुम्ही मला प्रोत्साहन देत आहे बोलण्यासाठी, पण मी थोडंसं जरा संयम बाळगतो. आज त्यांनी सांगितलं मला 10 कोटी आणि त्यानं जर 8 कोटीचा केला असेल भ्रष्टाचार तर त्याची 2 कोटीची बदनामी जास्त होऊ नये म्हणून मी आज नाव थोडंसं तुम्हाला सांगत नाही. मी जरा खात्री करतो, नक्कीच तो 5 कोटीचा जरी भ्रष्टाचार माया जर जमवलेली त्याच्याकडे अलीकडल्या काळात दिसली तर उद्या तुम्हाला मी नाव सांगतो. म्हणजे कसं आहे, पण अहो हे लोकांकडून जेव्हा येतं सोपं आहे का? अहो तुमच्याकडे गाड्या कुठल्या येतात, घोड्या कुठल्या येतात? मला 57 वर्ष लागले हो मला एक गाडी घ्यायला. वयाचे 57 वर्ष लागले मला गाडी घ्यायला. नाहीतर डबड्या गाड्या, बंद पडक्या गाड्या घेऊन लोक ढकलून परेशान झाले. यांच्याकडे येतात कुठल्या 10 वर्षात 5 वर्षातल्या नोकरीमध्ये एवढे पैसे? आम्हाला अजून जमलं नाही. आणि तुम्हाला तर काही जमलं नाही. त्याच्यामुळं आम्ही मतदान करीत गेलो. त्याच्यामुळं आपण विनोदाचा भाग सोडा. भ्रष्टाचार करणारा मग तो कोणही असेल त्याला माफी नाही म्हणजे नाही. निश्चितच या ठिकाणी बालाजी पाटील चाकूरकर हे आपल्या विविध मागण्या घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. भ्रष्टाचार करणाऱ्याला माफी नाही हा त्यांचा शेवटचा शब्द आहे आणि ते आपल्या उपोषणावरती ठाम आहेत.
निश्चितपणे यांचं उपोषण या ठिकाणी चालू आहे आणि हे किती दिवस चालतं, त्यांच्या मागण्या होतात का, हे या ठिकाणी पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कॅमेरामॅन रुपेशसह सुशील वाघमारे, महावार्ता न्यूज, चाकूर, लातूर.